नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा एक माझा उपक्रम आहे. 25 आणि 26 जानेवारी रोजी मी कोर्स ठेवलाय. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशन जवळ आहे आणि ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जो शेअर लॉसमध्ये आहे त्याच्यामध्ये ॲव्हरेज करू नका. बाकी विस्ताराने संध्याकाळच्या व्हिडिओत सांगेल. तर एक कमेंट आली होती की त्यांच्याकडे काही शेअर होते, नंतर ते स्प्लिट झाले, लॉसमध्ये गेले, म्हणून त्याने ॲव्हरेजिंग केलं आणि अजूनही ते शेअर लॉसमध्येच आहेत. आता मी काय करू? आणि त्यामुळे शेअरची संख्या पण खूप झाली, भांडवलही तेवढंच अडकलं. तर एवढा लॉस मला सोसता येणार नाही, तर मी काय करू? थांबू की काय करू असा त्यांचा प्रश्न होता. हा सगळ्यांसाठीच याचं उत्तर महत्त्वाचं असल्यामुळे मी देते. पहिला प्रश्न असा की ज्याच्यामध्ये आपल्याला लॉस होतोय त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग करायला जायचं नाही. त्यातूनही त्या शेअरची क्वालिटी पाहिजे. म्हणजे आता समजा बजाज ऑटोचा शेअर मी घेतलाय, 10,000ला घेतलाय. मला वाटलं की वाढत होता तेव्हा बोनससाठी म्हणून मी घेतला, पण तो वाढला नाही, तिथून खालीच येत राहिला. तर म्हणून मी ॲव्हरेजिंग केलं. तर ॲव्हरेजिंग कुठे करावं हे सुद्धा महत्त्वाचं आहे की बाबा मूव्हिंग ॲव्हरेजच्या ठिकाणी ब्रेकआउट होतोय तिथं ॲव्हरेज करावं का? आता मी समजा 8,500ला ॲव्हरेज केलं. 8,500 ते 10,000 म्हणजे 1,500 रुपये कमी झाले. तर 1,500तले ॲव्हरेज झाल्यावर एक शेअर 10,000ला घेतला होता, एक शेअर 8,500ला घेतला, म्हणजे साधारण 9,200च्या आसपास कुठेतरी किंमत येईल. मग मी काय करू? म्हणजे प्राईस ॲव्हरेज करायची का? तर मला स्वतःला विचाराल ना, तर मी असं करत नाही. जो 8,500ला घेतलाय त्याची किंमत 9,000 झाली तर विकून टाकते. 500 रुपये मला मिळाले, म्हणजे जो 10,000 रुपयाला घेतला होता तो 9,500ला पडल्यासारखा झाला, कारण मार्केट पडत आहे. मग नंतर परत मला 8,200ला मिळतोय का मी प्रयत्न करते, तो 8,700 8,800ला विकला गेला तर विकते. पण दोन्हीच्याही किमतीचं ॲव्हरेज करायचं आणि विकत बसायचं असं मी कधीही करत नाही. हे चांगल्या शेअरच्या बाबतीत झालं, पण वाईट शेअरच्या बाबतीत मात्र कधीही ॲव्हरेज करू नका. ॲव्हरेज करून शेअर बदलतो का? नाही, शेअर तर तोच राहतो आणि आपला लागलेला घोरही तोच राहतो. त्याच्यापेक्षा आपल्याकडे असणारं भांडवल, एकाच कंपनीचे 4,000 शेअर घेतले, 2,000 शेअर घेतले असं होण्यापेक्षा तुमची बुद्धीची कुवत बघा. तुमच्या जर लक्षात राहत असेल तर 10 वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर घ्या. म्हणजे आयशर मोटरचे 20 शेअर घेण्याच्या ऐवजी जेवढ्या ऑटो कंपन्या आहेत तेवढ्यामध्ये ते शेअर डिवाइड करा, ते पैसे डिवाइड करा. म्हणजे तुमचा जो धोका आहे, प्रत्येक म्हणजे सगळ्या 6-7 ऑटो कंपन्या एकदम काही डुबायला येत नाही. एखाद्याचे शेअरचे भाव वाढत असतात तर एकाचे कमी होत असतात. त्यामुळे एकदम मोठा धोका
आपल्याला घ्यायची गरज लागत नाही आणि भांडवलाचं नुकसान होईल, भांडवल संपेल अशा स्थितीत कधीही राहायचं नाही की माझं 10,000 पैसे आहेत ना माझ्याकडे, मी 5,000 गुंतवलेत ना, थांबून राहायचं आणि सतत कुठल्या तरी गोष्टीची विक्री करायची आणि मग ते विकून आलेल्या पैशातून प्रॉफिट बाजूला घ्यायचं आणि उरलेले पैसे बाजारात गुंतवायचे. कारण आपल्याला घरी पण उत्तर द्यायचं असतं, अहो तुम्ही एवढे पैसे गुंतवता मग त्याचं करता काय? घराचं राहणीमान कुठलंच सुधारत नाही, मग तुम्ही मार्केटमध्ये पैसा घालून उपयोग काय? अशी स्थिती येऊ द्यायची नाही. कायम काय विकलं जात आहे, काय प्रॉफिटमध्ये विकलं जात आहे याचा सातत्याने विचार करायचा आणि आपलं भांडवल जे आहे ते खेळतं ठेवायचं. खरेदी विक्री सतत केल्याशिवाय तुमच्याजवळ काही एवढा लाखो पैसा असेल तर उत्तमच आहे, पण एवढे लाखो रुपये नसतील आणि ठराविक भांडवलामध्ये आपल्याला मार्केट करायचं आहे तर दरवर्षी बघायचं की मला किती भांडवल मी गुंतवलंय आणि त्यातून प्रॉफिट किती झालंय. मी हीच रक्कम जर बँकेत गुंतवली असती तर मला किती पैसे मिळाले असते. बँकेतल्यापेक्षा अधिक पैसे मिळाले पाहिजेत तरच मार्केटमध्ये पैसा गुंतवून फायदा आहे, नाही तर फायदा नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि भांडवल कायम खेळत राहिलं पाहिजे. नुसतंच गुंतून राहून काहीही उपयोग होत नाही. रूट मोबाईल हिने PTMRT जकार्ता बरोबर करार केला. हा करार कशासाठी तर वेंडिंग मशीन आणि ईमेलद्वारा व्हॉट्सअप तिकीटिंगसाठी हा करार करण्यात आला. मारुतीने इलेक्ट्रिक इकोसिस्टीम लॉन्च केली. ई फॉर मी हे त्या सिस्टीमचं नाव आहे. महिंद्राने EV मॅन्युफॅक्चरिंग आणि बॅटरी असेंबलिंग युनिटचं उद्घाटन केलं. हे युनिट ते चाकणमध्ये सुरू करणार आहेत. लार्सन अँड टुब्रोला 1,000 ते 2,500 कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली. सरकार 7 कृषी वायद्यांवर जी बंदी आहे आता ती उठवण्याचा विचार करत आहे. ही बंदी बहुतेक 31 जानेवारीपासून उठेल. सुवेन लाईफ सायन्स SUVN 16,107 याच्या पहिल्या फेजची क्लिनिकल ट्रायलची घोषणा त्यांनी केली. हे नर्व्हस सिस्टीमवरचं औषध आहे. DCX सिस्टीम्स ही डिफेन्स एरोस्पेसमधली कंपनी आहे. यांचं उत्पन्न 70% उत्पन्न निर्यातीपासून मिळतं. या DCX सिस्टीमला 483 कोटीची रिपीट ऑर्डर मिळाली. 12 ते 15 महिन्यामध्ये ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. ELTA सिस्टीम्स CIWS म्हणजे क्लोज इन वेपन्स सिस्टीम याच्या सप्लायसाठी ही ऑर्डर मिळाली आहे. तेलंगणा ब्रिव्हरेजेस कॉर्पोरेशनला आता युनायटेड ब्रिव्हरेजेस ही कंपनी सप्लाय थांबवणार आहे. कारण तेलंगणाच्या कंपनीने बेसिक किंमत वाढवली नाही.
आणि 900 कोटींची बाकी त्यांनी देणं आहे, म्हणून आता त्या युनायटेड ब्रिव्हरेजेसनी सप्लाय थांबवला. ट्रान्सफॉर्मर्स आणि रेक्टिफायर्स यांनी एकास एक बोनस जाहीर केला. त्यांचा रिझल्टही चांगला आला. प्रॉफिट 15 कोटीवरनं 55 कोटी झाला. रेव्हेन्यू 369 कोटीवरनं 559 कोटी झाला. मार्जिन 9.6 होतं ते 15.2 एवढं मार्जिन झालं. हुंडाई मोटर्सनी नवीन गाड्या लॉन्च केल्या, नवीन व्हेरियंट लॉन्च केली. पहिल्याचं नाव VENUE, दुसऱ्याचं VEVNA. VENUE या व्हेरियंटची किंमत 9.28 लाख. वेरणा याची किंमत 12.37 लाख आणि ग्रँड ILO लिओस याची किंमत 5.92 लाख पासून 10 लाखापर्यंत आहे. ओला इलेक्ट्रिकला सेबीने डिस्क्लोजर डिफॉल्टच्या संबंधात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्निंग इश्यू केली. टाटा एलेक्सीने CSIR NAL बरोबर ॲडव्हान्स्ड मोबिलिटी सोल्युशनसाठी पार्टनरशिप करार केला. तुम्ही मार्केटमध्ये जपून जर वावरला नाही, भांडवल खेळता ठेवलं नाही, म्हणजे भांडवल खेळता ठेवणं म्हणजे तुम्ही काय करा, भाव वाढतोय मग विकायचं कशाला. मग एकदा 2000 किंमत झाली होती, मी तेव्हा विकलं नाही, आता 1700 झाली, मग पुन्हा वाढेल म्हणून बसायचं. मग एकदा कमी होते, ठीक आहे, मग वाढेल करत ती कमीच होत जाते. मग हेही गेलं तेही गेलं अशी अवस्था येते. त्यामुळे मी किती रुपयाला विकणार हे वहीत लिहून ठेवायचं. त्याच्या पुढे भाव गेला तर सोडून द्यायचं. जे विकलंय त्याचा विचार करत बसायचा नाही. पुढच्या वेळेला बघू मी किती रुपयाला विकणार आहे हे ठरवून ठेवायचं, वहीत लिहायचं. तेवढा भाव आला की त्याच्यावर GST ब्रोकरेज ॲड करायचं आणि तेवढ्या किमतीला विकून टाकायचं. तुमच्या मनावर ताबा अपेक्षित आहे. मनावर ताबा नसेल तर मार्केटमध्ये भांडवल कमी होत जातं आणि आत्तासारख्या मार्केटची वर्षातून 2-3 महिने तर पाळी येतेच. त्यामुळे भांडवल मार्केट एक शिस्तबद्ध प्रकाराने करायला शिका, म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. हळूहळू जसे प्रश्न येतील तशी मी उत्तरं देत जाईन. नमस्ते.